सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि मी दुसरा एक चॅनेल चालू केला आहे GK ट्रिक्स मराठी, तर सर्वांनी जाऊन त्याला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला सांगतो 2 ते 3 महिन्यात जर तुम्हाला तुमचा चॅनेल ग्रो करायचा असेल आणि मॉनिटाईजही करायचं असेल तर GK ट्रिक्स मराठी या यूट्यूब चॅनेलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. कारण की मी तिथे सगळ्या GKचे जे काय मी ट्रिक्स सांगणार आहेत त्या सगळ्या काय तुम्हाला तिथे भेटून जातील. त्यासाठी लवकरात लवकर GK ट्रिक्स मराठी या यूट्यूब चॅनेलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेथून तुम्ही जाऊन त्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि इथे जसा सपोर्ट केला आहे तसा तिथे लवकरात लवकर मला सर्वांनी सपोर्ट करा. आणि पर्सनली मी सर्वांचे चॅनेल तिथे चेकिंग करणार आहोत, कारण काय काय प्रॉब्लेम आहे तो सगळा काय मी एक्सप्लेन करणार आहोत. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू. क्वेश्चन 1 आहे, थंडीमध्ये ओव्याचा चहा पिल्याने शरीराला कोणता फायदा होतो? उत्तर, थंडीमध्ये ओव्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्तीचा फायदा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 2 आहे, सीताफळ खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो? उत्तर, सीताफळ खाल्ल्याने शरीराला दम्यावर गुणाकारी फायदा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 3 आहे, समुद्राचा राजा कोणाला म्हटले जाते? उत्तर, समुद्राचा राजा मगरला म्हटले जाते. याचे उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 4 आहे, कोणत्या प्राण्याचे मटण खाल्ल्याने ताकद वाढते? उत्तर, बकरी प्राण्याचे मटण खाल्ल्याने ताकद वाढते. याचे उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशात एकही मजाद नाही? अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ही सर्वांनी नक्की करा. उत्तर, भूटान देशात एकही मजाद नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 6 आहे, जास्त टाइम लघवी थांबवले की कोणता आजार होतो? उत्तर, जास्त टाइम लघवी थांबवली की किडनी फेल आजार होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 7 आहे, महात्मा गांधींना किती मुले होती? उत्तर, महात्मा गांधींना 4 मुले होती. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 8 आहे, व्हील माशाचे हृदयाचे वजन किती असते? तर याचं उत्तर, व्हील माशाचे हृदयाचे वजन 600 किलो असते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 9 आहे, अभिनेत्री दिव्या भारतीचे मृत्यू केव्हा झाला होता? तर याचं उत्तर, अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू हा 6 एप्रिल 1993 साली झाला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 10 आहे, रावणच्या वडिलाचे नाव काय होते? तर याचं उत्तर, रावणच्या वडिलाचे नाव विश्वा नाव होते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 11 आहे, चीनच्या भिंतीची उंची किती आहे? तर याचं उत्तर, चीनच्या भिंतीची उंची 35 फूट इतकी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 12 आहे, काळ्या द्राक्षाने सोबत काय खाल्ल्यास अंगावर खाज येते? तर याचं उत्तर, काळ्या द्राक्षाने सोबत आईस्क्रीम खाल्ल्याने अंगावर खाज येते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाची खाण कोठे आहे? अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब सर्वांनी नक्की करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं. तर याचं उत्तर, तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाची खाण सिंगारेनी या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 14 आहे, आंबा पिकायला किती दिवस लागतात?
तर याचं उत्तर आहे आंबा पिकायला 3 ते 4 दिवस लागतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे गोव्याची राजधानी कोणती आहे. अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि याचं जे काय आन्सरचं उत्तर आहे ते सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वांनी तो दुसरा एक GK ट्रिक्स मराठी तो चॅनेल खोललेला आहे, कारण की तुम्हाला जर चॅनेल 2 ते 3 महिन्यात मॉनिटाईज करून जर पैसे घ्यायचे असतील आणि ते 1000-2000 रुपये कमवायचे असतील डेली महिना, तर त्या चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा, कारण की तिथे मी GKचे न्यू ट्रिक्स हे अपलोड करत असतो आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे, तेथूनही तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.